नमस्कार मित्रांनो, एका आगळ्या-वेगळ्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे आठवड्याचे वार हे 7 असतात. रविवारपासून शनिवारपर्यंत. तर त्यातला हा बुधवार. तर बुधवारी हे काम कधीही करू नका. कोणते काम या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. बुधवारी हे कामे केल्याने आपल्याला भरपूर नुकसान होऊ शकते. तर कोणते नुकसान होऊ शकते? चला तर पाहूया. बुधवार या दिवशी आपण काय काय करू नये. भगवान श्री गणेश आणि बुध ग्रहाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बुधवार हा दिवस सर्वोत्तम दिवस मानला जातो. हिंदू धर्मामध्ये श्री गणेशाला प्रथम पूजनीय देवता मानले जाते, कारण कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी त्यांची पूजा करणे अनिवार्य आहे. यासोबतच एखाद्या व्यक्तीने जर बुधवारी काही कामे टाळावीत, जेणेकरून तो प्रतिकूल परिणामांपासून सुरक्षित राहू शकेल. तर बुधवारी आपण काय करावे आणि काय करू नये हे या व्हिडिओमधून पाहत आहोत. बुधवारचा सर्वात पूजनीय दिवस म्हणजे गौरीचा पुत्र श्री गणेश आणि बुध ग्रहाला समर्पित आहे. या दिवशी त्यांची योग्य पद्धतीने पूजा केली जाते. असे मानले जाते की जो कोणी बाप्पाची भक्तिभावाने पूजा करतो तो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो आणि इच्छित आशीर्वाद देतो. म्हणजेच आपण जे इच्छा मागतो त्या इच्छा पूर्ण होत यासाठी आपणास आशीर्वाद मिळतो. याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, ज्यामुळे ते जाणून बुजून किंवा अजाणतेपणे या चुका करतात, ज्यामुळे त्यांना बुध ग्रह आणि भगवान गणेशाच्या कोपाचा सामना करावा लागतो. चला तर मित्रांनो, मग जाणून घेऊया अशी कोणती कामे आहेत जी बुधवार या दिवशी चुकूनही करू नयेत. ज्योतिषशास्त्रानुसार बुधवार हा दिवस बुद्धी आणि वाणीचा कारक मानला जातो. म्हणूनच या दिवशी वाणी आणि बुद्धीवर आपले स्वतःचे नियंत्रण ठेवावे. सोबतच अपशब्द टाळावेत आणि स्वतःच्या बुद्धीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि आपण आपली बुद्धी सकारात्मक ठेवावी. बुधवार हा भगवान गणेशाला समर्पित आहे. अडथळ्यांचा नाश करणारा आहे. हा दिवस बुध ग्रहाचा देखील दिवस मानला जातो. तसेच बुधवारी आपण कोणत्याही गोष्टी माहीत नसताना जाणून बुजून करू नयेत. जसे की बुधवारी पैशाशी संबंधित कोणताही व्यवहार करू नये. मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीने बुधवारी एखाद्याला पैसे उधार दिले किंवा कोणाकडून पैसे उधार घेतले तर त्याला आयुष्यभर आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच बुधवारी कसलाही उधार पैशाचा व्यवहार करणे टाळावे. ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी पश्चिमेकडे प्रवास करू नये. ज्योतिषशास्त्रात बुधवारी पश्चिमेकडे प्रवास करणे हे अशुभ मानले जाते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला बुधवारी अचानक प्रवास करावाच लागला, शक्यतो प्रवास करणे टाळा आणि जर प्रवास करायचाच असेल, प्रवास करणे गरजेचेच असेल तर प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी लागेल. बुधवारी आपण काळे कपडे घालू नयेत. का? तर असे मानले जाते की बुधवारी काळे कपडे घातल्याने वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो आणि पती पत्नींमधील नात्यात तणाव आणि कटुता निर्माण होते. त्यामुळेच बुधवारी काळे कपडे परिधान करू नयेत असे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. याशिवाय बुधवारी तुम्ही कोणत्याही महिलेचा
अपमान करणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. असे मानले जाते की जर बुधवार या दिवशी कोणत्याही मुलीचा किंवा कोणत्याही महिलेचा अपमान झाला तर देवी लक्ष्मी कोपते आणि असे झाल्यास आर्थिक समस्या निर्माण होतात. यामुळेच तुमच्या घरी संकट येऊ शकते आणि आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. म्हणूनच बुधवारी कोणत्याही मुलीचा आणि महिलेचा अपमान करू नये. तसेच शास्त्रानुसार बुधवारी वाद्य वाजू नका. वाणी हा बुध ग्रहाचा कारक मानला जातो. म्हणूनच बुधवारी वाद्य वाजवल्याने देवी सरस्वतीच्या उपस्थितीने तुमची वाद्यकला संपते. म्हणूनच बुधवारी वाद्य वाजू नका. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी दूध, दही, तूप यांचे सेवन करणे टाळावे. कारण या दिवशी दूध, दही, तूप यांचे सेवन केल्याने तुमचा बुध ग्रह हा कमकुवत होतो, ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणूनच बुधवारी दूध, दही, तूप यांचे सेवन करणे टाळावे. यासोबतच बुधवारी तुमच्या घरी येणाऱ्या कोणत्याही गरीब व्यक्तीला किंवा तुमच्या घरी येणाऱ्या गायीला हाकलून लावू नका. याचा परिणाम बुध ग्रहावर होऊ शकतो. तर तुम्ही बुधवारी गरिबांना अन्न आणि गायीला भाकरी तसेच गायीला हिरवा चारा दिल्याने शुभ फळ मिळतात. म्हणून बुधवारी आपल्या घरी कोण गरीब आले तर त्यांना हाकलू नका, तर त्यांना अन्न आणि जर गायी आली तर गायीला भाकरी आणि हिरवा चारा दिल्याने आपल्याला शुभ फळ मिळते. तर मित्रांनो, या माहितीप्रमाणे बुधवारी हे वरती सांगितलेले कृत्य चुकूनही जाणून बुजून करू नका. या गोष्टी टाळल्या तर देवदेवता खुश होऊन तुमचं सर्व शुभ होईल. मग चला तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझा सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.